मॉर्निंग मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे रविवार आणि काल दुपारपासून थांबलेला पाऊस आता पुन्हा सकाळपासून चालू झालेला आहे. आणि आता मंडळी मी खिडकीत बसून मस्त की आपला पावसाचा आनंद घेत घेत चहा पितो इकडे मस्त की. या तुम्ही पण चहा पियाला. चला. मंडळी आता इथे शिरा खायला, इथे बाहेर पाऊस पडतोय आणि आम्ही ते शिरा खातोय. त्याच्या शिरा खाऊ. मंडळी, आमच्या मुर्द्यातला सीन बघा. भूक लागले होते अक्षरशः. संध्याकाळची वेळ आहे, 5:30 झाले. इकडनं क्लिअर दिसत पाऊस पडतोय. दुपारी थोडा परत स्टॉप झाला होता. प्यासी है निगाहें, प्यासी है निगाहें. बघा मंडळी, असा मस्त असा सीन आहे बघा संध्याकाळचा. पाऊस आता पडून गेला ना, धुकं लागलं. आणि हे कॅनलचं पाणी सगळं सोडलेलं. बापरे बाप, मस्त आहे. बघा मंडळी, डोंगराचं बघा. आम्ही येतो आज चाकळ्यातलं. पुढे कोळपेवाडी मस्त वाटते बघा. पाऊस पडून गेल्यानंतर असं विहंगम दृश्य दिसतं ना. बघा मंडळी, आता आपण चाललोय चाकाळ्यामध्ये. बघा लोक दूध काढून दूध घेऊन चाललेत काका. प्यासी है निगाहें, प्यासी है ये राहें. आमच्या इथला पूल बघा. बहुतेक साकाळ इथला पूल बघा आमचा. छत्री घेऊन बघा. संध्याकाळची मंडळी फिरतो. संध्याकाळची आहे म्हणजे 5:45 आलेत. भरण्यावर चाललो आपण. खेड भरणे रोड. संध्याकाळच्या वेळेला बघा गाड्या बघा. पाऊस येतोय आता. आपण कोट नव्हते घातले, घालावे लागणार आहेत. आता आपण पेट्रोल भरायला चाललोय. जरा
संध्याकाळचा भरणीचा व्ह्यू. आज संडे आहे त्यामुळे जास्त वर्दळ नाही रस्त्याला. इकडे वरती मंगळवारचा बाजार भरतो. मासेवाले लोकार. तो बघा मंडळी समोर मुंबई गोवा हायवे. वी आर नाव कनेक्टेड विथ मुंबई गोवा हायवे. हा बघा समोरनं वरतून गेलाय तो. आणि भरण्याला ओव्हरब्रिज आहे. तर भरण्याची बाजारपेठ खूप मोठी आहे जराशी, त्यामुळे बाजारपेठेला डिस्टर्ब न करता बाजारपेठेच्या वरतूनच गेलाय तो हायवे. हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा. आपल्या ॲक्टिवामध्ये पेट्रोल भरलं आहे आणि आता आपण परत घरीच जाणार आहोत, पण जरा वेगळ्या रूटने. जरा रेल्वे स्टेशनकडनं जाऊया आपण ना. मस्त हा बघा बाजूला मुंबई गोवा हायवेला आता पण कनेक्ट होत आहे. मस्त असं त्या रोडला वरती धुकं लागलं आहे. छान. आता पण मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालो. हे बघा जगबुडी आपली. काल पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. हा जगबुडी नदीवरचा पूल. हा अजून पाणी नाही आहे. धोक्याच्या पातळीचा इशारा दिला होता, पण अजून काही पाणी नाही. आता हा वरती इथनं पुढे सुरू होईल तो म्हणजे तिकडे वरती भोसते घाट. आता आपण तिथनं नाही जाणार, म्हणजे त्या खालतून जाणार भोसते घाट. तिथनं बाजूला गावात जाणार. आज गाड्यांचं हे कमी आहे वाटतं, कमी आहे. हायवे आहे. खेड रेल्वे स्टेशन. ॲक्च्युली आहे हे वेरळ गावात. खड्डा बघा केवढा मोठा पडला आहे, भला मोठा. अजून हा इकडे होतोय. पुढे एक रेल्वे स्टेशनचा ब्रिज टाकला की भोसते घाट चालू. गाडी बघा वाटते. हे बघा आता आपण मुंबई गोवा हायवे परत सोडला आणि हा इकडे वरती गेला चिपळूणला, म्हणजे गोव्याला. हे खेड रेल्वे स्टेशनकडे चाललोय आपण. अरे पण पुढे आहे ना अजून. हा एंट्रीचा रोड आहे फक्त. आता खेड रेल्वे स्टेशनच्या पण आजूबाजूला अशा बिल्डिंगी झाल्यात. आहे का कुठली ट्रेन? खेड रेल्वे स्टेशन. कुठली गाडी असेल तुम्हाला त्या दिवशी पण दाखवलं आपण. आलो त्या दिवशी दाखवलं. बांधकाम चालू आहे ते बाहेर. बरीचशी डेव्हलपमेंट आहे. काय नाही आता इथे बघा. इथनं पुढचे रोड बघा तुम्ही मंडळी. आता काम चालू आहे. काय करणार मंडळी. त्यांना विचार.
केवढं सिमेंट टाकले जर राहणार पावसात. तर आपण खेडचा राऊंड मारतोय अक्षरशः. आता हा वेरळ, हे वेरळ गाव. रेल्वे स्टेशनला जायला पण बसायला 5 मिनिटं हो है ना. असं जरा बसून यायचं मस्त. इकडनं खालनं जगबुडी आहे. नदी आहे खाली. किती खड्डे काय नाही बघा मंडळी, पाठीची मालिश होते फार. ज्यांचा मनका सरळ आहे त्यांचा वाकडा होईल, ज्यांचा वाकडा आहे त्यांचा सरळ होईल. तो बघा वरती भोसते घाटाचं ते वळण तुम्हाला माहिती असेल. वळण ते लोक थांबल्यात काय हो काहीतरी आले असेल कामाला. बघा भाताच्या वाफा बघा इथे किती वाढून आले बघा भोसते घाटाला. तेव्हा मंदिर भोसत्यातला भोसते वीराची वाडी. आता हा आपला ओळखीचा प्रदेश आहे सगळा. म्हणजे आपण इथे जवळजवळ वर्षभर इडली विकली होती. त्या व्यवसायानिमित्त आपल्याला खेडमध्ये भरपूर फिरायला भेटलं. ओळखी देखील झाल्या, माणसं देखील जोडली गेली. भोसते इकडे पुढे भोसते मोहल्ला वगैरे, तिकडनं मग आलसुरे वगैरे अशी गावं आहेत. आता हा आपण खेडमधनं डायरेक्ट कनेक्ट होतो भोसत्याला रेल्वे स्टेशनला. हा खेडवरनं डायरेक्ट मधला रस्ता आहे. भरण्यावरनं फिरून न येता मधल्यामध्ये इथेच काल आपण आलो होतो. आणि हा समोर जो दिसतोय तो गणपती विसर्जन घाट खेडचा. आता ज्या ब्रिजवरनं मंडळी चाललोय ना त्याच्या म्हणजे हे पाणी मोठं पाणी असलं ना की या ब्रिजला लागतं. म्हणजे किती हाईटवर पाणी असते विचार करू शकता. हा बघा गणपती विसर्जन घाट गणपती नदी. अरुंद पूल आहे. नको घरी. थेट आपण इकडे आता शिवाजी चौकात येतो. हे बघा इथे मंदिर पण आहे. थेट आलं की इकडे साईबाबांचं मंदिर. समर्थनगर खेडमधलं. आपण आलोय शिवाजी चौकात इथे. आणि हे आपण सिरवी बंधू आहे.